हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल पूनम खोंड व्लॉग्स. तर आज आपण निघालो आहे पुण्याला. आधी देवळीच्या बसस्टॉपवर गेलो आणि लगेच बस पकडली, ती म्हणजे वर्धा रेल्वे स्टेशनची. स्टेशनवर पोहोचलो आणि लगेच प्लॅटफॉर्म गाठला आणि आता 1 तास बाकी होता आमची ट्रेन यायला. तर आम्ही असेच बसून राहिलो तेवढा वेळ आणि लगेचच ट्रेनसुद्धा आली. पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचताच आधी भाऊजीला कॉल केला आणि नंतर भाऊजी आले पिकअप करायला. तिकडनं आम्ही मेट्रो स्टेशनवर पोहोचून थेट पोहोचलो रामवाडीला. पुणे शहर ना मला खूप जास्त आवडतं, कारण की तिथे फिरायला जायच्या ठिकाणांची काहीच कमी नाही. फक्त प्रॉब्लेम एकच आहे, तो म्हणजे ट्रॅफिक. रामवाडीला पोहोचताच आम्ही निघालो ताई भाऊजीच्या फ्लॅटवर. त्यांची ऑलरेडी तयारी होऊनच होती. आम्ही पण रेडी झालो आणि निघालो महाबळेश्वरसाठी. खूप दिवसांनी आम्ही असं फॅमिली ट्रिपवर जात होतो, त्यामुळे एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल होती. खिडकीतून बाहेर पाहिलं की एकदम फ्रेश वाटतंय. फॅमिलीसोबत प्रवास करणं म्हणजेच एक वेगळीच वाईब आहे, हो ना. खिडकीतून बाहेर बघताच दोन्ही बाजूंनी हिरवळ आहे असं जाणवलं. मध्ये डोंगर दिसतंय आणि हवाही खूपच थंड वाटते. गाडी हळूहळू पुढे जाते आणि प्रत्येक वळणावर वेगळंच दृश्य दिसतंय. अशा रस्त्यावर प्रवास करताना वेळ कसं जातो ते कळतच नाही. शहर मागे पडते आणि मन आपोआप शांत होते. महाबळेश्वरकडे जाणारा हा प्रवास खरंच खूप पीसफुल आहे. थोड्या वेळाने खूप जास्त भूक लागली होती, तर मध्ये थांबून आधी नाश्ता करून घेतला आणि परत ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली. आता आपण महाबळेश्वरला पोहोचलो आहे आणि खूप छान वाटतं आहे. पुढे अजून साधारणतः 30 किलोमीटर अंतर आहे तपोळ्यापर्यंतचा. रस्ता हळूहळू उतरत आहे आणि प्रत्येक वळणावर नवीन दृश्य दिसतंय. हवेत गारवा जाणवतोय आणि मन खूप हलकं वाटतंय. टपोळा जवळ येताना वाटलेला तो निसर्गाचा अनुभव खूपच सुंदर आहे. आपण सध्याच्या ठिकाणी जात आहे ते आहे टपोळा. हे ठिकाण सातारा जिल्ह्यात येतं आणि महाबळेश्वरपासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर आहे. खरंच हे ठिकाण पाहून ना उत्साह आणि आनंद दोन्ही वाटतंय. सगळीकडे हिरवळ, शांतता, तलाव आणि डोंगराचे ते दृश्य मन एकदमच आनंदित आहे. आता आम्ही बोटिंगसाठी तयार आहोत. हा तलाव खूपच सुंदर आहे आणि पाणी अगदी स्वच्छ दिसतंय. चला तर मग बोटमध्ये बसूया आणि महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरचा अनुभव घेऊया. फॅमिलीसोबत प्रवास करताना प्रत्येक क्षण मजेशीर आणि आनंददायी वाटतं, हो ना. रस्त्यातूनही जाताना दिसणारं निसर्गाचं सौंदर्य, पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा हलकासा फ्लो आणि हवेतला गारवा, हे सगळं एकत्र येऊन अनुभव सुंदर आहे. इथे फक्त शांतता नाही तर ॲडव्हेंचरसुद्धा आहे. बोटिंग, कायाकिंग, पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंग यासारख्या ॲक्टिव्हिटीमुळे ना प्रत्येकाला काहीतरी अनुभवायला मिळतं. जवळच्या डोंगरात हिस्टॉरिकल किल्ले जसे जयगड आणि वासोटा पाहायला मिळतात, जे ॲडव्हेंचर आणि साईटसीइंग दोन्ही देतात. तपोळा गावातल्या लोकांचा फ्रेंडली एन्व्हायरमेंट, छोटे छोटे विलेज ट्रायल्स आणि तलावाच्या आसपासची सुंदर हिरवळ असं प्रवासाला अजून खास बनवते. या ठिकाणी सिटी लाईफमधल्या धुसरपणापासून दूर राहून फक्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येतो. अशा ठिकाणी येऊन तुम्ही मन शांत करत आहात, फोटो आणि व्हिडिओज घेत आहात आणि फॅमिलीसोबत रिअल मोमेंट कॅप्चर करत आहात. खरंच टपोळा हे स्थान निसर्गिक शांतता, ॲडव्हेंचर आणि हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स सगळंच एकत्र देतं. आणि हे कारण आहे की लोक दूरदूरून इथे भेटतात आणि भेट द्यायला येतात. आजचा दिवस हा सिनरी, बोटिंग आणि फॅमिली मोमेंट्स एक्सपिरियन्स करून मन खूप हलकं आणि आनंद झाला आहे. आणि हा ब्लॉग तुम्हालाही हा अनुभव शेअर करण्यासाठी बनवला आहे. प्रत्येक वळणावर दिसणारे डोंगर, तलावाचे शांत फ्लो, पाण्याचं रिफ्लेक्शन आणि हवेतला ताजेपणा सगळंच कॉम्बिनेशन करून तपोळा एक्सपिरियन्स अगदी युनिक आणि अनफॉर्गेटेबल बनतो. जर तुम्हीही महाराष्ट्रामध्ये काही पीसफुल आणि ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स शोधत असाल तर टपोळा नक्की भेट द्या. कारण अशा ठिकाणी फक्त सिनरी नाही तर तुम्हाला मेंटल पीस, ॲडव्हेंचर आणि फॅमिली बॉन्डिंग सगळं एकत्र मिळतं.
आजचा प्रवास, बोटिंग सिनरी आणि ते सगळे स्पॉट्स सगळं मनात साठवत आहात आणि खरोखर हा अनुभव वर्ड्समध्ये एक्सप्लेन करता नाही. पण खिडकीतून पाहणं, तो फोटो व्हिडिओ कॅप्चर करणं आणि फॅमिलीसोबत हसत खेळत आनंदी राहणं हे ह्या ठिकाणचं इसेन्स आहे. तिथली सिनरी बघून आम्ही लगेच महाबळेश्वरला हॉटेलमध्ये आलो, जे आम्ही आधी बुक केलेलं आणि त्यामध्ये या दोघी गोष्टी करत बसलेल्या. थोड्या वेळात आम्ही लगेच निघालो महाबळेश्वरचं मार्केट बघायला आणि जेवण वगैरे करायला. लगेच थोड्या वेळात दिव्याला इच्छा झाली ती म्हणजे मस्ती करायची. तर आम्ही काही रील्स शूट करण्यासाठी असंच टाईमपास मस्ती केली आणि थोड्या वेळातच झोपी गेलो. तर तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. वेट तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय बाय.